नमस्कार, मी देवयानी वरसकर। 17 सप्टेंबर ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस होता आणि या दिवसाचं महत्त्व असं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावेल अशी एक घटना थेट दिल्लीमध्ये घडलेली होती। दिल्लीतल्या प्रचंड भव्य अशा एका व्यासपीठावरती पंतप्रधानांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या एका सर्वसामान्य सुतारकाम करणाऱ्या माणसाचा बहुमान झालेला होता आणि त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत। वेंगुर्ला तालुक्यातील सुतार समाजाचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुतार समाजाचं प्रतिनिधित्व करणारे शरद मेस्त्री यांच्याबरोबर। शरदजी, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने मान उंचावण्यासारखी ही गोष्ट आहे की तुमचा सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झालेला आहे। पहिल्यांदा मला असं वाटेल की एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले तुम्ही कसं वाटलं एका सर्वोच्च व्यक्तीच्या हस्ते तुमचा बहुमान झाला? कारण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की PM साहेब माझा सन्मान करतील असं, आणि ते मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही असा अनुभव मला तिथे आला। नक्कीच जेव्हा पंतप्रधानांनी तुमच्या गळ्यामध्ये ते मेडल टाकलं, आपले राणेसाहेब होते, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि खूप एक अभिमानाने ऊर भरून यावा असा तो क्षण होता। सगळे तमाम सिंधुदुर्गवासीय त्या क्षणाचे साक्षीदार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM विश्वकर्मा योजना जिची सुरुवातच तुमचा बहुमान करून झाली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका सुतार समाजाच्या प्रतिनिधीचा बहुमान करून झाली। मुळात आधी हे जे काही सुतारकाम आहे म्हणजे 12 बलुतेदार सिस्टीम आपल्या गावागावांमध्ये होतीच पहिल्यापासून। आज जर सुतार समाजाचं किंवा सुतारांचं जर अस्तित्व बघितलं तर ते कुठेतरी थोडंसं लोप पावताना दिसते। या पार्श्वभूमीवरती तुम्ही ही जी काही पारंपरिक कला टिकवून ठेवलेली आहे, कशा पद्धतीने, त्याचं मूळ काय आहे आणि कशी तुम्ही सुरुवात केलीत? ही कला म्हणजे कशी आमची पिढीजाचाच हा व्यवसाय होता। वडील काम करायचे, त्याच्यानंतर मी काकांबरोबर काम करायला लागलो। त्यानंतर मी कॉलेज असताना कॉलेज करूनही काम करायचो। मी ग्रॅज्युएट आहे आणि त्यानंतर म्हटलं नोकरीच्या मागे न लागता माझाच व्यवसाय करायचा आणि ती कला टिकवायची याने मी प्रयत्नात राहिलो। बरं, जसं तर तुम्ही म्हणालात की वडिलांबरोबर काकांबरोबर वडील सुतारकाम करत असत। सुतारकामाची पारंपरिक एक म्हणजे हत्यारं पारंपरिक म्हणजे 30 फरशी किंवा रंदा अशी पारंपरिक हत्यारे, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मॉडर्नायझेशन झालं। म्हणजे मग प्लेनर आला, सगळे म्हणजे अनेक गोष्टी आल्या। त्याचा हे बदलणारी जी काही माध्यमं होती सुतारकामातली ती तुम्ही आत्मसात केली की त्याच पारंपरिक हत्यारांनिशी किंवा ह्याच्यानिशी तुमचं काम सुरू आहे? ते कसं आलं, काळानुसार जशी मशिनरी आल्या तशा आम्ही मशिनरी खरेदी केल्या। म्हणजे पॉवर टूल ज्या नवीन आल्या आहेत ना त्या सर्व मी वापरतो। कारण आत्ता कसं माझं आलं, माझ्याकडे मशिनी बसवायला जागा नव्हती। हल्लीच मी एक मित्राची जागा घेतली आहे, दिवाळीपर्यंत मी रंदा मशीन बसवणार आहे। आणि जी आधुनिक जेवढी मशिनी आहेत पॉवर टूलमध्ये त्या सर्व मी वापरतो सध्या। म्हणजे साधं पहिल्यांदा स्क्रू हाताने फिरवायचे, आम्ही आत्ता पूर्ण चार्जिंगच्या मशिनीवर फिरवतो आहे। आता हे जे आहे सुतारकाम म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक आपल्याकडे अजूनही प्रत्येक गावामध्ये सुतारवाडी असते। म्हणजे जसा वेगवेगळ्या 12 बलुतेदारांच्या वाड्या तशा सुतारवाडी आहे किंवा सुतारांची शाळा म्हटली जाते। आणि त्या गावातून किंवा त्या वाडीतून जाताना प्रत्येक घरामध्ये काहीतरी ठोकलेल्याचा किंवा काहीतरी रंदाकाम करण्याचा आवाज येत असे, परंतु आज तो आवाज येत नाही। किंबहुना तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुम्ही सुतारकामाकडे वळलात, परंतु आजची तरुण पिढी जी आहे ती ह्या पारंपरिक व्यवसायाकडे वळायला मागत नाही। तर त्यांना उद्युक्त करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? मी आत्ता जी PM योजना जी लॉन्च झाली आहे ना त्यामार्फत प्रत्येक माझ्या समाजातील तळागाळापर्यंत त्या योजनेचा फायदा मशिनरी घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे पूर्णपणे। आणि तसं बघितलं तर अजूनही कारागीर म्हणजे माझ्या तर मी जिल्हा आता फिरतो आहे, मिस्त्री काम करणारे नवीन तरुण तयार होत आहेत। जास्त करून आता कार्विंगमध्ये जास्त उतरले आहेत आमचे तरुण, कारण त्यात त्यांना प्रॉफिट आहे कार्विंगमध्ये। म्हणजे मशिनीपेक्षा आता हाती कार्विंगला एवढी मागणी आली आहे, लोक तेच मागत आहेत कारण त्याचं फिनिशिंग चांगलं असतं।
त्यामुळे येणारा काळ हा पूर्ण कार्विंगवरच चालणार असं मला वाटतं. बरोबर. जसं तुम्ही आता म्हणालात की कार्विंगवरती म्हणजे भरपूर तरुण त्या क्षेत्राकडे वळत आहेत किंवा कार्विंगकडे वळत आहेत, परंतु एक पिरियड असा आहे, अजूनही असा आहे की एक कालखंड असा होता की सुताराकडे जायचं, मग पाटापासून बैठकीची व्यवस्था म्हणजे कोच असेल, पलंग असेल, काय पाहिजे, खुर्ची असेल तर ती करून घ्यायची. परंतु आज बाजारात जा, लाईनीत दुकानं आहेत, तुम्हाला पाहिजे ते फर्निचर सिलेक्ट करा, घरी घेऊन या. मग ती जी काही तो जो काही हे आहे त्याचा फटका ह्या सुतारकामाला बसला का? तसं मला वाटत नाही, कारण तुम्ही जर चांगल्या मटेरियलचं जर गिऱ्हाईक असेल ना तर ते मिस्त्रींच्याच घरी येऊन फर्निचर बनवून घेतो. कारण आत्ता क्वालिटीवर जास्त चालते, कारण रेडीमेड मिळतो ते नक्कीच सागवानच असेल ह्याची गॅरंटी नसते. कारण ते खरेदी केल्यानंतर आम्हाला पुन्हा चेक करायला बोलवतात, हा साग आहे का, पण नंतर आम्ही सांगतो कारण तुम्ही दुकानातनं घेतलं आहे. त्याच्यामुळे तसा काही परिणाम झालेला नाही आहे. जे प्रामाणिकपणे काम करतो आहे, सांगितलेलंच मटेरियल वापरतो, त्याच्याकडे सध्या काम आहे. म्हणजे माझाही स्वतःचा अनुभव आहे. मी आज सांगितलं सागाचे म्हणजे सागच वापरतो, फणस म्हणजे फणसच वापरतो, अशी लाकडाची क्वालिटी देतो आम्ही. बरोबर. हा जो प्रामाणिक शब्द वापरला तो फार महत्त्वाचा आहे, कारण क्वालिटी जिथे आपण मेंटेन करायचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या प्रामाणिकपणाला फार महत्त्व असते. आज अनेक उत्तर प्रदेशचे म्हणजे आपण जनरली भैये म्हणतो ते येतात, अनेक लाखांचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात, 8 दिवस ज्या जागेवरती काम करायचं असते तिथेच राहतात, 8 दिवसामध्ये काम करतात आणि पैसे घेऊन जातात. परंतु आपल्या सुतारांना एक थोडंसं नाव दिलं जाते की बाबा हळूहळू करतो, 8चे 15 दिवस लावतो, एकदा सांगितलं ते येत नाही. हा जो काही एक ठप्पा पडलेला आहे असं आपण म्हणूया, तर तो कुठेतरी पुसायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय करताय किंवा काय सांगाल तरुणांना? तरुणांना एवढंच सांगेन, आत्ता जास्तीत जास्त लवकरात लवकर फर्निचरचे ऑर्डर असतील ते पूर्ण करावे. कारण मी आत्तासुद्धा असं म्हणजे काम करतो आहे, माझ्याजवळ काम असलं तर मी माझ्या समाजातील मिस्त्रींना आणून काम करून घेतो आहे. कारण मी बाहेरचा कोण वापरत नाही, कारण त्याला बाहेरच्यांना मी 600 रुपये देतो, त्याच्यापेक्षा मी मिस्त्रींना माझ्या 800 रुपये देतो आहे. खूप चांगलं हे आहे, म्हणजे तुमचा उद्देशही चांगला आहे, जेणेकरून लोकांना काम मिळेल आणि एक हुरूप येईल की बाबा आपण काम करूया किंवा ह्या क्षेत्राकडे पुन्हा एकदा वळूया. यासाठी मी पुन्हा जाईन दिल्लीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. तुम्हाला वाटलेलं का की आपल्याला दिल्लीला अशा पद्धतीने आपला सन्मान थेट पंतप्रधानांच्या हस्ते होईल? असं मला अजिबातसुद्धा कल्पना नव्हती. मी पंतप्रधानाच्या समोर एवढा जाईन असे. त्यात माझे म्हणजे राणेसाहेब मलासुद्धा ओळखत नसतील, पण त्याने आपल्या जिल्ह्यातील सुतार आहे म्हणून त्याला दिल्लीला बोलवलं आणि जो सन्मान केला आहे सुतारांसाठी खूप मोठं हे आहे. नक्कीच. तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात, सुतार समाजाचे अध्यक्ष म्हणून. म्हणजे जनरली आपण बघतो की सुतारांचा कार्यक्रम वर्षभराचा काय तर विश्वकर्मा जयंती, तेवढ्यापुरते सुतार एकत्र येतात त्या कार्यक्रमापुरते आणि नंतर वर्षभरामध्ये त्यांचे कुठे कार्यक्रम असतात आपल्याला काही समजत नाही. मग अशा वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हणजे एका सर्वोच्च व्यक्तीच्या हस्ते तुमचा सन्मान झालेला आहे. सुतारकामाला पुन्हा चांगले दिवस येऊ घातलेले आहेत. PM विश्वकर्मा योजनेसारखी योजना की जी राष्ट्रीय स्तरावरती राबवली जाणार आहे. अशा वेळी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये सुतारकामाकडे पुन्हा एकदा तरुणांनी वळावं, या कार्पेंट्रीकडे वळावं आणि तेच कारखाने सुतारकामाची जी हत्यारं कुठेतरी बासनामध्ये बांधून ठेवलेली आहेत ती पुन्हा एकदा बाहेर काढून पुन्हा त्या सुतारवाडीमध्ये गजबजाट व्हावा, यासाठी काय प्रयत्न करताय? आत्ता जी लॉन्च झाली आहे ना त्या योजनेतनं मी जास्तीत जास्त माझ्या समाज बांधवांना आणि त्या योजनेत जे इतरही कोण समाविष्ट केले आहेत त्यांना त्याचा लाभ देऊन त्यांच्यापर्यंत ती मशिनरी पोचवण्याचा मी काटोकाट प्रयत्न करेन. कारण मी फक्त विश्वकर्मा जयंती करत नाही, मी प्रत्येक माझ्या बांधवाच्या सुखदुःखात सामील असतो. त्यामुळे मी आज अध्यक्ष झालो आहे. बरोबर. आता परवा तुम्ही कार्यक्रमाला विश्वकर्मा म्हणजे PM विश्वकर्मा योजनेचा जो शुभारंभ आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे त्याला येणार आहात. साधारण म्हणजे तरुणांना तो तुम्ही आवाहन केलेलंच आहे, परंतु हा जो काही व्यवसाय आहे तो आणखीन पुढे फ्लरिश व्हावा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य असावं. म्हणजे जसं भाताच्या बाबतीत माणगाव खोऱ्याला म्हटलं जाते की ते भाताचं कोठार आहे म्हटलं जाते,
माणगाव साळगावला, किंवा कोकमच्या बाबतीत आपण खूप परिपूर्ण आहोत, आपला काजू खूप एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, तसा सिंधुदुर्ग म्हणजे सुतार कलेचं माहेरघर, किंवा सिंधुदुर्ग म्हणजे एक कलापूर्ण सुतारकाम, अशी आयडेंटिटी जर करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? त्याच्यासाठी प्रयत्न असे चालू आहेत. आम्ही झारापमध्ये मंडळाने जागे घेतली आहेत. राणेसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, खासदार निधीतनं आम्हाला तिथं एक असं हॉल बनवून द्या, त्यात आम्ही तरुणांना ट्रेनिंग देऊ शकू. ही संकल्पना आहे आमची मंडळाची अध्यक्ष या नात्याने. बरोबर, नक्कीच. एकूणच आपण बघितलं की 17 सप्टेंबरला शरद मेस्त्री यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. PM विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शरद मेस्त्री यांनी केलेलं होतं. अत्यंत साध्यासुध्या सुतार समाजातून आलेली ही व्यक्ती अजूनही त्यांचे पाय जमिनीवरती आहेत आणि त्यांनी जो एक शब्द सांगितला की मी जी प्युअरिटी किंवा मी प्रामाणिकपणे जे काम करतो त्याचं फळ आज मिळालेलं आहे. अनेक होतकरू तरुण या क्षेत्राकडे येऊ घातलेले आहेत. निश्चितच PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावागावातले सुतारवाडे पुन्हा एकदा गजबजतील. गावागावातल्या सुतारवाड्यातून तोच ठकठकचा आवाज सुरू होईल आणि सिंधुदुर्ग जिल्हा एक कामाचं वैशिष्ट्यपूर्ण सुतारकाम करणारा असा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून नावाजला जाईल. हे भविष्यामध्ये आपण निश्चितच बघू शकू. शरदजी, तुम्ही आज आमच्याबरोबर आलात आणि खूप छान असं तुमचे जे काही अनुभव होते ते कथन केलेत, त्याबद्दल मी कोकण 7 लाईव्हच्या परिवारातर्फे तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुमच्याकडून तरुण घडवण्याचं हे काम अव्याहतपणे पुढे चालू राहावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करते. धन्यवाद.